या सेनापती बोला, आपणास काय बोलायचं आहे? आम्हा येथील कुटुंब दुसरं कुणाचं असेल असं वाटत नाही। एक सर्वश्रेष्ठ लंकाधिपती, महाशक्तिशाली, महापराक्रमी, महान शिवभक्त असताना महाराज आपल्या आध्यात्मिक जीवनाला एक चिंतनीय बाब ठरते। परंतु रावण महाराज आपली महानता खऱ्या अर्थानं जाणीवपूर्वक जाणली पाहिजे। खरोखरच आपल्यासारख्या महान दशकांती थोर व्यक्तिमत्वाला वंदन करतो। सेनापती, आश्रमातील शिक्षण पूर्ण करून गुरुवर्य ब्रह्मदेवाकडून राजशास्त्र, आयुर्वेद, अध्यात्म, संगीत, ज्ञानशास्त्र अशा अनेक महत्वाच्या गोष्टी आम्ही आत्मसात केल्या। शुद्ध भक्ती आणि तपोबलाने भगवान शंकरांना प्रसन्न केलं। महाराज आपली हरकत नसेल तर एक विचारू का? हो, अवश्य आपले विचार मांडावे। सगळीकडे एकच चर्चा असताना असं म्हणतात की आपण खलनायक एक नकारात्मक प्रतिस्पर्धी म्हणून आपल्याला ओळखले जाते आणि 10 मस्तक फाडणारा दशमुखी रावण असे नाव आपल्याला पडले, हे खरं आहे का? माझ्या पाणित्याची जाण रामाला देखील ज्ञात आहे, कारण काही अविचारी लोक विपर्यास करून मला 10 तोंडांचा असुर बनवतात। परंतु त्यांना हे कोणी सांगितलं जात नाही की 4 वेद, 6 उपनिषद याचं संपूर्ण ज्ञान, बौद्धिक योग्यता केवळ आणि केवळ एकट्या रावणामध्ये एकवटले। म्हणून 10 विद्वत्तापूर्ण बुद्धिमत्तेचा ठेवा म्हणून आज मला दशानन म्हणून ओळखलं जातं। क्षमा असावी रावण महाराज, आपलं मन दुखवण्याचा आता कोणताच हेतू नव्हता। हरकत नाही सेनापती, आपण आपले मन मोकळेपणाने बोलून खरा इतिहास समजून घेतात याचाच आम्हाला जास्त अभिमान आहे। महाराज आपली महानता खऱ्या अर्थाने समजली पाहिजे, अभ्यासनीसारखी देखील आहे। सर्वात श्रेष्ठ असा विद्वान, महान शिवभक्त मी विद्वान आहे, परंतु तुम्हा लोकांना असं वाटत असेल की लंका म्हणजे मला मिळाले साम्राज्य। परंतु प्रबळ इच्छाशक्ती, दृढ आत्मविश्वास, न्याय, नीतिमत्ता याच्या जोरावर देवदेवतांना देखील हेवा वाटेल अशी सोन्याची लंका निर्माण करणारा मी लंकाधिपती रावण रावण रावण। काय करत होती? मी पूजेची तयारी करत होती, पण आज आपली यज्ञपूजा लवकर संपलेली दिसते। हो, लवकरच संपावी लागली, कारण आज प्रचंड हवेचा गारवा आहे। लक्ष्मणा, त्या उत्तरेपेक्षा दक्षिणेकडचा गारवा जरा जास्त झुमकावून झाला नाही का? हो ना, तिथलं वातावरण मनाला अगदी प्रसन्न करून टाकतं। निसर्गाच्या या कुशीत मनाला वेगळीच उभारी मिळते आहे। हो ना, बाहेरील गारवा आणि झोपडीतील ऊन हे वातावरणच काहीसं वेगळं आहे। असणार ना, इथेच काहीच्या अंतरावर 12 महिने वाहणारी गोदावरी नदी आहे। वहिनी, ही तुम्ही काय बनवले आहे? काही नाही, पाण्यात मध आणि हळद टाकून पाणी गरम करून आणलं आहे, याने घशाला कोणताही त्रास होत नाही। लक्ष्मणा, इथला आपला मुक्काम वाढणारच नव्हते, तिथे तर इथल्या वातावरणाशी जुळवून घेणाऱ्या गोष्टींचा शोधच सुरू केला आहे। आता काहीच महिन्यांचा तो प्रश्न राहिला आहे, तेवढा वेळ आपण इथे मुक्काम करण्यासही हरकत नाही। अहो वहिनी, पण इतका त्रास करून कशाला घेतात तुम्ही? लक्ष्मणा, अरे तू माझा धीरच नाही तर माझी काळजी घेणारा माझा सख्खा भाऊच आहे। अहो वहिनी,
तुम्ही तुम्हा दोघांची सेवा करण्यासाठीच तर इथे आलो आहे. लक्ष्मणा, सीता जे काही बोलते ते अगदी खरं आहे. पिता दशरथ यांच्या वचनपूर्तीसाठी अयोध्या नगरी आणि राज्यातील सुखसोयींचा त्याग करून ही भगवी वस्त्र परिधान करून आपण वनवासाला निघालो खरं, पण जायचं कुठे, थांबायचं कुठे, करायचं काय या कशाचीही कल्पना नसताना तू तुझ्या वैवाहिक सुखाला बाजूला सारून आमच्यासोबत वनवासाच्या खडतर प्रवासाला निघालास आणि अक्षरशः सावली बनून राहिलास आमची. 14 वर्षांचा हा वनवास लवकर संपवून आपण आपल्या लाडक्या अयोध्येत जाऊ. पिता दशरथ, माता कौसल्या, कैकेयी, सुमित्रा, भाऊ भरत, शत्रुघ्न यांना पाहण्यास मी खूप आतुर झालो आहे. हो, मी सुद्धा इतक्या 14 वर्षात बदललेल्या अयोध्येला बघण्यास खूप आतुरलो आहे. हो, मी सुद्धा. पण मी मात्र एक ठरवून ठेवलं आहे. काय ठरवलं आहे का? अयोध्येत गेल्यावर मी माझी लाडकी जाऊबाई उर्मिला यांच्या मालातून लक्ष्मणांना कित्येक दिवस बाहेरच येऊ देणार नाही. वहिनी, तुम्ही पण ना. लक्ष्मणा, अरे वनवासाच्या या काळात तू आम्हा दोघांची किती सेवा केलीस. आता अयोध्येत गेल्यावर आम्ही तुझी सेवा करणार आहोत. वहिनी, तुम्ही बसा अयोध्येतली गोड स्वप्ने बघत. मी आपल्याला आजूबाजूला काही खायला मिळते का ते बघतो. लक्ष्मणा, थांब रे. नको नको, तुम्ही बसा. आपला लक्ष्मण पण ना किती लाजाळू आहे. बरं, आपली यज्ञपूजा संपली असेल तर मी सुद्धा पूजेची तयारी करते. हो हो, कर तू तुझी पूजेची तयारी. मी तेच गुरूंचं स्मरण करत बसतो. नमस्कार देवी. आपला परिचय? एका तपस्वी पुरुषाला परिचयाची काय आवश्यकता? तू पृथ्वीचा तेजस्वी परमपुरुष आहेस आणि मी त्रिलोक सुंदरी नारी. हे त्रिलोक सुंदरी नारी, हे आपली काय सेवा करू इच्छितो? मी तिन्ही लोकात फिरून आले, परंतु तुझ्यासारखा सुंदर, अनुरूप, साजेसा असा वीरपुरुष आजच भेटला. विधात्याने आपल्या दोघांना त्यासाठीच बनवले आहे, म्हणून पतिवा ठेवून तुझ्याकडे आले आहे. मी इच्छेनुसार रूप धारण करणारी राक्षस कुळातली राजकुमारी शूर्पणखा आहे. राजकुमारी शूर्पणखा? हो, लंकेश्वर रावणाचं नाव तुम्ही ऐकलं असेलच. विश्वविजयी तेजस्वी रावण माझा भाऊ आहे. महाबली कुंभकर्ण, कुबेर आणि विभीषण सुद्धा माझे भाऊ आहेत. प्रसन्नता वाटली आपला परिचय ऐकून, परंतु तुझा परिचय नाही मिळाला. देवी, देवता समान महापराक्रमी दशरथांचा पुत्र मी राम, या रामाकडून कोणत्या कामाची अपेक्षा ठेवून या असुसुंदरीचे कोमलचरण या कुठेपर्यंत आले? प्रथम दर्शनीच माझं मन तुझ्याकडे आकर्षित झालं आहे. तुझ्या रूप यौवनाने मला माझ्या स्वप्नांचा स्वर्ग मिळाला आहे. पतीची भावना ठेवून प्रेम अर्पण करण्यात आले आहे. मला तुमची पत्नी म्हणून स्वीकारा. हे असुसुंदरी, काय तू माझी परीक्षा घेण्यासाठी इथे आले आहेस का? नाही वीरपुरुषा, मी आत्मसमर्पण करायला आले आहे. तुझ्या साजेशा रूपाने मला माझ्या स्वप्नांचा स्वर्ग मिळाला. माझ्याशी गांधर्व विवाह कर. खरं तर मला मनापासून आवडलं असतं, पण माझं लग्न झालंय. माझी पत्नी आतमध्ये देवपूजा करत आहे. हा कोण आहे? हा माझा भाऊ लक्ष्मण. तुम्ही याच्याशी विवाह करू शकता. बंधू, हा काय प्रकार आहे? आणि ह्या अरण्यात कोण ही कन्या? काय हो लक्ष्मण, एकटेच आहात? सांगा, तुम्हाला कोणती समस्या आहे? कष्ट नाही, मी तुझ्या सुखाचा आणि आनंदाचा प्रस्ताव घेऊन आले आहे. पण
मगाशी तर तुम्ही दादाकडे काहीतरी याचना करत होता. हा, त्या अबागाने माझा अर्थ नाही ओळखला. म्हणतो मी विवाहित आहे. जाऊ दे त्याला. मी सर्व गुणांनी तुझ्यासाठी योग्य आहेस, तू माझ्यासाठी योग्य आहेस. माझा पूर्ण प्रस्ताव स्वीकार कर. माझ्या बंधूंकडून तुम्ही माझी पूर्ण माहिती घेतलेली दिसत नाही. मी यांचा सेवक आहे, सदैव यांच्या सेवेत असतो. आपण माझ्याशी लग्न करून सेवेकरी होणार का? दादा दादा तुला चालेल का? मी माझ्या मनाच्या भावना आपल्याशी आदराने व्यक्त करते आहे आणि आपण माझी थट्टा करत आहात. मग काय करू? मी तुझ्याशी लग्न करू की देवते समान सीता वहिनी सोबत असताना दादाला तुझ्याशी लग्न करून सांगण्यास नवीन वहिनी घरात आणू? मूर्ख कुठली? मी आणि मूर्ख? मी आपल्याशी आदराने बोलते आहे आणि तुम्ही माझी चेष्टा करत आहात. तुम्ही दोघा भाऊ माझ्या प्रेम प्रस्तावाला धुडकावत आहे. कोण देवी आहे तर मला तरी बघू दे. लक्ष्मणा, अरे काय केलंस तू हे? काही नाही, तिच्या सौंदर्याची आणि साम्राज्याची जी मस्ती होती ती फक्त उतरवली. लक्ष्मणा, एखाद्या स्त्रीचे कान नाक कापून तू तिच्या सौंदर्याचीच नाही तर स्त्री मनाची सुद्धा थट्टा केली आहेस. अरे तिने केलेलं कृत्य हे खरोखरच चुकीचं होतं, पण तू केलेलं कृत्य हे अर्थातच समर्थनीय नाही. माझ्या बंधूंच्या आणि माझ्या बहिणीच्या वाटेमध्ये जो कोणी येईल त्याला मी सोडणार नाही, मग तो व्यक्ती कोणीही असो, कुणीही. चिंता बाय बाय. चलो.